सन्मान अभियानात 3.5 लाख सह्यांचा विक्रम। अहिल्यानगरमध्ये गो सन्मान अभियानाचा दुसरा टप्पा काल पार पडला। जिल्ह्यातून 3,41,000च्या वर गौप्रेमींनी आपला सहभाग सह्यांच्या स्वरूपात नोंदवला। 27 जुलै 2026 रोजी तालुकानिहाय सह्यांची पत्रके प्राप्त झाली। ती जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे PDF स्वरूपात सुपूर्द केली। महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांच्या नावे तयार करण्यात आलेली निवेदने संयोजकांनी PDF स्वरूपात पेन ड्राईव्हच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आशिया यांच्याकडे सुपूर्द केली। गौ सन्मान अभियानाअंतर्गत संपूर्ण देशभर राबविण्यात येत असलेल्या या अभियानात 27 एप्रिल 2026 रोजी तहसील कार्यालयामध्ये 21,000 सह्यांच्या पत्रकांचा गठ्ठा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला होता। काल सकाळी 8 वाजता रास्तेनगर परिसरात सतनाम साक्षी गोशाळेमध्ये सर्व गोसेवकांनी जमून श्रीराम जय राम जय जय रामचा 2 तास जप केला। त्यानंतर एका सजवलेल्या रथात गोमातेला ठेवण्यात आले होते। थेरगाव येथील वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी टाळ मृदुंगाच्या गजरात भजन म्हणत या निवेदन फेरीमध्ये सहभागी झाले होते। या अभियानाचा जिल्हा संयोजक डॉक्टर घुले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष श्री बापू ठाणगे, छावाचे दत्ता वामन, बाबासाहेब चौधरी, इस्कॉनचे संजय सोनोने, डॉक्टर अनिल मरकड, योगेश जामगावकर, सुनील बजाज, भरत बुरुडे, संजय जोशी, मुकेश जाधवानी, शिर्के माऊली, श्रीमती सुमनताई बारसकर, विश्व हिंदू परिषदेचे सुनील खिस्ती, बाली जोशी, अनिल जोशी तसेच विविध उद्योग समूहाचे संचालक, गोसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृंदावन येथील साधू संतांनी या अभियानाची रचना केली असून एकूण 4 टप्प्यांमध्ये हे आंदोलन राबवण्यात येत आहे। त्यातील पहिला टप्पा 27 एप्रिल 2026 रोजी पार पडला। या दोन्ही टप्प्यांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांच्या सह्या संकलित करण्यात येत होत्या। गोहत्या बंद करण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, गायीला राष्ट्रमाता, राष्ट्रीय देवी, राष्ट्रीय पूजा, राष्ट्रीय वारसा असा सन्माननीय दर्जा द्यावा, यासाठी आवश्यक तो कायदा करावा। गोसेवेसाठी केंद्रीय मंत्रालय स्थापन करावे व भूसेवेसाठी राष्ट्रीय कायदा करावा। राष्ट्रीय गोचर बोर्डाची स्थापना करावी। या मागण्यांसाठी सह्यांची ही मोहीम देशभर एकाच वेळी राबवण्यात येत आहे। विविध माध्यमातून या सह्या अजूनही गोळा होत आहेत, त्यामुळे हा आकडा 3.5 लाखांपर्यंत पोहोचेल। सह्यांचे हे अभियान राबवताना जिल्हाभरातील गोशाळा, गोसेवक, गोरक्षक, संत महात्मे, विविध सप्ताह समारंभानिमित्त जमलेले विविध मंदिरांचे भक्त, हितचिंतक, विविध उद्योजक, व्यावसायिक, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी तसेच सर्व स्तरातील स्त्री पुरुष यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत। जिल्हाभरातील शाळांमधूनही हे अभियान राबविण्यात आले। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांच्या व परिसरातील त्यांच्या नातेवाईकांच्या आजूबाजूच्या गो हित संरक्षक नागरिकांच्या सह्या गोळा करण्यात आल्या आहेत व त्यांच्याकडे जाऊन गो संरक्षणाच्या संदर्भात करण्यात येणाऱ्या अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली। आज गोमाता सन्मान जे अभियान आहे पूर्ण हे भारतामध्ये चालू आहे। आज 27 जुलै रोजी पूर्ण भारतामध्ये सर्व कलेक्टर साहेबांना पूर्ण भारतातून गो सन्मान अभियानचं निवेदन देण्यात येत आहे। आणि हे गो सन्मान अभियान जे आहे त्याचा उद्देश काय आहे की भारतामध्ये संपूर्ण राज्यामध्ये एकच केंद्रीय गो हत्याबंदीचा कायदा व्हावा, गायीला राष्ट्रमाता म्हणून दर्जा मिळावा, गो मंत्रालय स्थापन व्हावं। त्याचप्रमाणे जो भारतीय शेतकरी गाय सांभाळतोय प्रत्येकाला देशी गाय सांभाळणाऱ्याला अनुदान मिळावं। आणि मुख्य म्हणजे भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये एकच गो हत्याबंदीचा कायदा होण्यासाठी हे जे आपलं अभियान आहे
तर आज आपण 27 एप्रिलला पण पूर्ण भारतामध्ये तहसीलमध्ये हे निवेदन दिलं होतं आणि आज कलेक्टर साहेबांना आपण नगरमधून निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. सर्व जे भक्त आलेले आहेत तर सर्वांचे मी आभार मानतो. आनंदाची अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट काल डॉक्टर घुलेंनी सांगितलं. सगळ्या जिल्ह्याची आकडेवारी आपण काढली. हे जे स्वाक्षरी अभियान चालू होतं आपल्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 14 तालुक्यांमध्ये चालू होतं. अनेक शाळांमध्ये अनेक वारकरी संप्रदायांना अनेक पंथांना आपण भेटून डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे रात्री त्यांनी मला ती सांगितलं की सगळा आकडा हा 3,44,000 आकडा होता अख्ख्या अहिल्यानगरचं. आपलं उद्दिष्ट जिल्ह्यातून 3 लाख सह्या करायचं होतं, पण झालं किती? 3,44,000. म्हणजे गोमातेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. आज आपण संख्येने मुठभर आहोत, पण मुठभर पेरल्याशिवाय पोतभर उगवत नाही. त्या निमित्तानं आजची जी काही आपली गोष्ट आहे, आपण जे काही करतोय ती सगळ्यांची आपल्या मातृशक्तीसमोर उभं आहेत. या सगळ्यांची आपली सेवा गोमातेच्या चरणी रुजू झाली असं आज आपल्याला 100% इथून पुढचा जो टप्पा आहे तो राज्यपालांना निवेदन राहणार आहे. आणि त्याच्यानंतर मात्र डॉक्टर फेब्रुवारीपासून उपोषण असणार आहे, आमरण उपोषण. सरकार या दोन्ही गोष्टीवर जर आता ऐकत नसेल तर संत आणि सगळे भक्त गोभक्त आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे आत्ता आपण जे निवेदन देतोय ही निर्वाणीची भूमिका आहे आपली. आता नाही तर कधीच नाही, म्हणून हे आपण करतोय. हर हर महादेव, हर हर महादेव.